नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? मला एक सांगा, आजकाल सोशल मीडियाच्या त्या परफेक्ट लाईफ दाखवणाऱ्या रील्स बघून तुम्हालाही आतून थोडंसं अपराधी गिल्टी वाटतं का हो? सगळ्या किती परफेक्ट राहतात, घर ऑफिस कसं मॅनेज करतात, मग मीच कुठे कमी पडतेय का? जर असं वाटत असेल तर पुढची 2 मिनिटे खूप लक्ष देऊन ऐका, कारण चूक तुमची नाहीये, त्या सोशल मीडियाच्या खोट्या जगाची आहे. रोज सकाळी उठून चहाचा कप हातात घेतल्यावर तुमच्याही मनात कधी असा विचार येतो का हो, की रोज मी एवढी धावपळ करते पण नक्की मी जगते कशासाठी? मग तुम्ही घरात राहून सगळ्यांचं करणाऱ्या होममेकर असा किंवा घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळणाऱ्या वर्किंग वुमन असा, आपण दुसऱ्यांचं आयुष्य मॅनेज करता करता स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी कोणतीही कडक टू डू लिस्ट देणार नाहीये, तर आज आपण लाईफ मॅनेजमेंट कसे करायचे आणि त्याचे हिडन सिक्रेट्स काय आहेत ते पाहणार आहोत, जे तुमच्या जगण्याला एक नवीन दिशा देतील. आणि हो, व्हिडिओच्या अगदी शेवटी मी एक अशी जादूची टिप देणार आहे जी आज रात्रीपासून तुमचं आयुष्यच बदलू शकते. त्यामुळे एकही सेकंड मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी बोलूया की कशासाठी जगायचे याबद्दल. आपण सहसा जगतो कशासाठी? मुलांच्यासाठी, नवऱ्यासाठी, आपल्या करिअरच्या डेडलाईनसाठी. पण या सगळ्यात तुम्ही कुठे आहात? पहिली गोष्ट म्हणजे कर्तव्य आणि अस्तित्व यातील फरक ओळखायला शिका. घर सांभाळणं किंवा पैसे कमवणं हे तुमचं कर्तव्य असू शकतं, पण ते तुमचं अस्तित्व नाही ना. तुम्ही फक्त एक आई, पत्नी किंवा कर्मचारी नाही आहात. तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला एक व्यक्ती म्हणून पाहायला शिकाल, त्या दिवशी तुम्हाला जगण्याचा खरा अर्थ सापडेल. दुसरी गोष्ट म्हणजे मायक्रो जॉय. आपल्याला वाटतं की जेव्हा मोठं घर होईल, मुलं मोठी होतील, तेव्हा मी जगेन. नाही, रोजच्या जगण्यात लहान लहान आनंदाचे तुकडे शोधा. मग तो दुपारचा शांततेत घेतलेला चहा असेल किंवा बाल्कनीत वाढणारं एखादं छोटंसं रोपटं असेल. जगायचं आहे ते या छोट्या क्षणांचा उत्सव साजरा करण्यासाठी जगा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची एक बकेट लिस्ट असायला हवी. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असा, तुमची एक वैयक्तिक इच्छा असायला हवी. मग ती कोणतीही असो. मला एखादी नवीन भाषा शिकायची आहे, मला गाडी चालवायला शिकायचं आहे. ही छोटी छोटी ध्येय तुम्हाला रोज सकाळी एका नव्या ऊर्जेने उठायला लावतात. पण लोकांना चुकीच्या गोष्टींना नाही कसं म्हणायचं आणि हे थांबवायचं कसं याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण त्याआधी गृहिणींच्या त्या एका मोठ्या समस्येबद्दल बोलूया, ज्यावर 90% लोक कधी बोलतच नाहीत. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जगायचे कसे. आता इथे मी तुम्हाला कोणतेही वेळेचे नियोजन सांगून बोर करणार नाही, तर ऊर्जेचे नियोजन कसे करावे ते सांगणार आहे. आता हे ऊर्जेचे नियोजन सोपे करण्यासाठी आपण याचे 2 भाग पाडलेत. पहिल्या भागात आपण बोलूया हाऊसवाईफबद्दल आणि त्यांच्या 3 महत्त्वाच्या पॉईंट्सबद्दल, आणि दुसऱ्या भागात आपण बोलणार आहोत वर्किंग वुमनबद्दल आणि त्यांच्या 3 प्रॅक्टिकल पॉईंट्सबद्दल. चला तर मग सुरुवातीला पाहूया हाऊसवाईफ आपली एनर्जी कशी मॅनेज करू शकते याबद्दल. यामध्ये 3 गोष्टी येतात. यातली सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनव्हिजिबल लेबरची किंमत ओळखणे. मैत्रिणींनो, विचार करा, घरातला पंखा साफ आहे तोपर्यंत कोणाचं लक्ष जातं का हो त्याच्याकडे? नाही. पण तोच पंखा जेव्हा खराब होतो तेव्हा लगेच बोललं जातं. घरातल्या स्त्रीचं कामही असंच असतं. ते चालू आहे तोवर कोणालाच दिसत नाही, पण एक दिवस बंद पडलं की घर मात्र विस्कळीत होतं. याला म्हणतात इनव्हिजिबल लेबर. तुम्ही जे करताय ते मोलाचं आहे. स्वतःला कधीही मी फक्त घरातच असते म्हणून कमी लेखू नका. आता वळूया दुसऱ्या पॉइंटकडे, तो म्हणजे मेंटल चेकलिस्टमधून स्वतःची सुटका करून घेणे. दूधवाला आला का? आज भाजी काय करू?
हे विचार तुमच्या डोक्याची मेमरी फुल करत असतात. घरातल्या इतर सदस्यांना कामाची जबाबदारी वाटून द्या. जोपर्यंत तुम्ही जबाबदारी सोडणार नाही ना, तोपर्यंत कोणीच ती घेणार पण नाही. आणि गृहिणींच्यासाठी तिसरा महत्त्वाचा पॉइंट आहे मी टाईमची खरी व्याख्या समजून घेणे. दुपारी मुलं झोपल्यावर उरलेली कामं आटपणं म्हणजे मी टाईम नाही. दिवसातून 30 मिनिटे अशी काढा ज्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी काहीतरी कराल. बरं, पुढे जाण्यापूर्वी मला एका गोष्टीचं प्रांजळ उत्तर द्या. तुम्ही शेवटचं स्वतःसाठी काहीतरी कधी खरेदी केलं होतं? किंवा स्वतःसाठी स्पेशल वेळ कधी काढला होता? अगदी मागच्या महिन्यात किंवा 6 महिन्यापूर्वी की लक्षातच नाहीये? कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात. गृहिणीनंतर आता वळूया आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागाकडे, जो आहे वर्किंग वुमन्ससाठी. मैत्रिणींनो, घर आणि ऑफिस सांभाळताना होणारी चिडचिड थांबवण्यासाठी तुम्हाला पुढील 3 गोष्टींवर काम करावं लागेल. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुपर वुमन सिंड्रोम आधी डोक्यातून काढून टाकणे. तुमच्यावर एक वेगळंच दडपण असतं. ऑफिसमध्ये परफेक्ट राहायचं असतं आणि घरातही सुगरण बनायचं असतं. हा आहे सुपर वुमन सिंड्रोम. आधी हा डोक्यातून काढून टाका. तुम्ही माणूस आहात, रोबोट नाही. आणि यासाठी तुम्हाला 2 गोष्टींवर काम करावं लागेल: बाउंड्रीज आणि आउटसोर्सिंग. बौद्धिक आणि डिजिटल सीमा ठरवा, म्हणजेच बाउंड्री ठरवा. ऑफिसची वेळ संपली की बॉस किंवा सहकाऱ्यांच्या प्रत्येक अर्जंट मेसेजला लगेच रिप्लाय देणं बंद करा. तुम्ही 24 तास उपलब्ध आहात हा संदेश समोरच्याला जाऊ देऊ नका. संध्याकाळी 6 किंवा 7 नंतर ऑफिसचे ईमेल पाहणार नाही, ही स्वतःसाठी एक कडक डिजिटल बाउंड्री तयार करा. घरात ऑफिस मोड बंद करा. बरेचदा काय होतं, आपण ऑफिसचा राग, चिडचिड किंवा तिथला ताण घरी आणतो आणि मुलांवर किंवा नवऱ्यावर काढतो. घरच्या उंबरठ्यात पाऊल ठेवण्यापूर्वी 5 मिनिटे गाडीत किंवा जिन्यातच शांत बसा. दीर्घ श्वास घ्या. घरात असताना ऑफिसचा आणि ऑफिसमध्ये असताना घराचा गिल्ट बाळगणे थांबवा. जेव्हा वर्किंग वुमन नोकरीवर असते तेव्हा तिच्या मनात सतत घराचे विचार येत असतात की मुलाने खाल्लं असेल का? आणि जेव्हा ती घरी असते तेव्हा तिच्या डोक्यात ऑफिसच्या फाईल्स असतात. यामुळे ती कोणत्याही ठिकाणी 100% देऊ शकत नाही. तुम्ही जिथे आहात तिथे 100% जगा. ऑफिसमध्ये आहात तर तिथे बेस्ट द्या. घरी आहात तर ऑफिस विसरून मुलांसोबत हसा. दुसरी गोष्ट म्हणजे आउटसोर्स करायला शिका. आपल्याला वाटतं बाई कशाला ठेवायची, 4 पैसे आपलेच वाचतील. पण मैत्रिणींनो, जे काम स्वतः करून तुम्ही शरीराचा थकवा वाढवताय ते काम कोणा दुसऱ्याला देऊन जर तुम्हाला शांततेचे 2 तास मिळत असतील तर तो खर्च नाही, ती तुमच्या आरोग्यावरील गुंतवणूक आहे. भाज्या चिरून आणणे, किराणा ऑनलाईन मागवणे किंवा आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंगसाठी बाहेरील एजन्सीची मदत घेणे. तंत्रज्ञानाचा वापर करा. वाचलेला तोच वेळ स्वतःच्या अपग्रेडेशनसाठी किंवा मुलांसोबत आनंदाने घालवण्यासाठी वापरा. तुम्ही नोकरी करा किंवा घर सांभाळा, पण या 2 गोष्टी आजच मनाशी पक्क्या करा. पहिली, नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणून स्वतःवर ताण आणण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमची मानसिक शांतता हिरावून घेतात त्यांना प्रेमाने पण ठामपणे नाही म्हणायला शिका. आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही आणि देवाने आपल्याला सगळ्यांना खुश करण्याचा मक्ता दिलेला नाही. त्यामुळे ठामपणे नाही म्हणायला शिका. दुसरी गोष्ट, स्वतःची तुलना करणे बंद करा. समजा तुमच्या घरात जर मारुती 800 असेल आणि तुम्ही शेजारच्या दारात उभी असलेली मर्सिडीज बघून रडत बसला, तर तुमच्याकडे असलेल्या मारुती गाडीचा आनंदही तुम्ही गमावून बसाल. म्हणून सोशल मीडियावर दुसऱ्या कोणाचं परफेक्ट आयुष्य पाहून स्वतःला कधी कमी लेखू नका. तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जशा आहात तुमच्या परिस्थितीत सर्वोत्तम आहात. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे, म्हणूनच तुमच्यासाठी आजची अत्यंत दमदार आणि प्रॅक्टिकल मॅजिक टिप. आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की स्वतःवर प्रेम करा, डायरी लिहा,
आपण हे काहीच करणार नाही आहोत. आजपासून तुम्ही द रूल ऑफ 3 वापरायचा आहे. रोज सकाळी उठल्यावर संपूर्ण दिवसातून फक्त 3 अशा गोष्टी ठरवा ज्या केवळ आणि केवळ तुमच्या आनंदासाठी असतील. पहिली गोष्ट जी तुमच्या शरीराला छान वाटेल, जसे की 10 मिनिटे आवडीच्या गाण्यावर डान्स करणे किंवा चालणे असेल. दुसरी गोष्ट जी तुमच्या मनाला शांत करेल, जसे की शांततेत चहा पिणे किंवा जुनं एखादं गाणं ऐकणे. तिसरी गोष्ट जी तुमच्या भविष्यासाठी असेल, जसे की काहीतरी नवीन शिकण्यासाठी एखादा 5 मिनिटाचा व्हिडिओ पाहणे किंवा पुस्तकाची 2 पाने वाचणे. घराची आणि ऑफिसची कामे तर होणारच आहेत, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या दिवसात या 3 गोष्टी स्वतःसाठी टिकमार्क करत नाही तोपर्यंत तुमचा दिवस पूर्ण झाला नाही असं समजा. हा 1 आठवड्याचा प्रयोग तुमच्या आयुष्यातला थकवा घालवून तुम्हाला ऊर्जेने भरून टाकेल. हा माझा शब्द आहे. तर मैत्रिणींनो, हा एकदम वेगळा आणि प्रॅक्टिकल विचार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून प्रत्येक स्त्रीला स्वतःचे महत्त्व समजेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.